त्यांनी जे योगदान दिलं त्याचा सन्मान केला। सुनील पवारांनी कृषी पणनमधील संजीवनीचा संदर्भ पवार साहेबांच्या कर्तृत्वाशी जोडला। विश्वा चित्रेंनी दुग्ध व्यवसायातील प्रयोगशीलता ही पवार साहेबांनी कशी मार्गदर्शित केली त्याचा संदर्भ दिला। डॉक्टर काकोडकरांसारखा वैज्ञानिक अशा प्रकारचा तंत्रज्ञ राजकारणापलीकडे विचार करणारे शरद पवार अशी नवी ओळख संबंध देशाला आणि महाराष्ट्राला करून दिली। तर जयसिंगराव पवारांनी पुरोगामी वारसदार आणि अशा प्रकारचं एक समृद्ध अशा प्रकारचं इतिहासाचं आकलन संबंध करून नवा इतिहास घडवणारे शरद पवार साहेब उभे केले। रमेश थोरातांनी जनाधार म्हणून त्यांचं वर्णन केलं। सुधीर गाडगीळांनी सुरेल जीवनशैलीचा एक शिलेदार म्हणून वर्णन केलं। त्याचबरोबर शांतीलाल मुथासारख्या जैन समाजातल्या व्यक्तींनी आपत्ती व्यवस्थापनातल्या दृष्टिपणाचा गौरव केला। रामशेठ ठाकूरांनी पक्षभेदापलीकडला नेता या अर्थानं त्यांचं वर्णन केलं। देवेंद्र फडणवीस हे विरोधी फळीतले आणि पवार साहेबांच्या संबंध फळीमधल्या कोणीही त्यांचं मॉडेल कोणी उचललेलं दिसत नाही, पण खंजीराचं मॉडेल मात्र देवेंद्र फडणवीसांनी जरूर उचललं। पण या संबंध लेखामध्ये मात्र ते सातत्य, चिकाटी आणि संघर्षाचं मूर्तिमंत उदाहरण अशा प्रकारच्या विधायक शब्दामध्ये हा राष्ट्रीय नेत्याचा संबंध त्यांनी वर्णन केलेला आहे। मित्रहो, प्रचंड मोठी संख्या दीपक छाबरी आहेत, हनुमंत ताटे आहे, संजय किर्लोस्कर आहेत, त्याचबरोबर शिवप्रसाद देसाई, अरुण फिरोदिया, सुशील कुमार शिंदे साहेब, प्रताप आसबे यांनी मात्र पवार साहेबांच्या जीवनातलं एक चुकलं असं काहीतरी म्हटलं। राजीव गांधींच्या संदर्भातला जो काही लोंगोवालचा करार झाला त्या संदर्भातल्या पवार साहेबांच्या त्या भूमिकेबद्दलची काही एक मर्यादा सांगण्याचा प्रयत्न केला। संपूर्ण ग्रंथ 700 पानामध्ये हा जरी पवार साहेबांचं संपूर्ण चरित्र नाही आहे, कारण पवार साहेबांचं सहजीवन, पवार साहेब आणि त्यांच्या कन्येचा संबंध, संवाद, त्यांच्या कुटुंबातला संवाद या बाबतीमध्ये या संदर्भात या ग्रंथामध्ये काही फारसे लेख आलेले नाहीत। पण सतीश राऊतांसारखं ज्ञानपीठ ते म्हणतायत, विठ्ठल मणियारसारखे त्यांचे बालमित्र त्यांचा गौरव करताना ललित कला केंद्रातल्या 10 विद्यार्थ्यांना त्यांनी फी कशी माफ केली त्याच्याबद्दलचं गुणगान करतायत। नितीन गडकरी सारखा विरोधी पक्षातला मोदीच्या परंपरेतला एक अत्यंत राष्ट्रीय दर्जाचा आणि तितकाच तो गुणवंत अशा प्रकारचा मंत्री आणि एक स्नेही राजकारणी, राजकारण करताना समाजहित पाहणारे शरद पवार हे नवीन अशा प्रकारचं अँगल एका विरोधी पक्षातल्या नेत्यांनी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला। अल्पसंख्याक असणाऱ्या फौजिया खानताई यांनी बॉम्बस्फोटाच्या संदर्भामध्ये सुद्धा हिंदू संघटनांचा सहभाग असल्याचं ज्यावेळेस पवार साहेब म्हणतात त्यावेळेला त्याला एक वेगळा अर्थ आणि वेगळा संदर्भ येतो। त्यामुळं केवळ दहशतवाद हा केवळ मुसलमानच्या वरता शिक्का नसून त्या अनेक धर्मामध्ये अशा प्रकारची दहशतवादी हिंसात्मक प्रवृत्ती आहे। त्याची सुरुवात नथुराम गोडसेच्या नालायक आणि क्रूरपणातून झाल्याचं आपण पाहतो। गांधीसारखा महात्मा या देशाच्या इतिहासामध्ये याच क्रूर माणसानं ठार मारला आणि एक नवीन अशा प्रकारची हिंसेची परंपरा दुर्दैवानं भारताच्या इतिहासाच्या वाट्याला आली। ते क्रौर्य आज शब्दांमध्ये, राजकारणामध्ये, कुठल्या संबंध लेखनामध्ये, मीडियामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं, वेगवेगळ्या शब्दांमध्ये, शैलीमध्ये आज अभिव्यक्त होताना आपण पाहतो आहोत। आणि म्हणून तर पवार साहेबांसारख्या विधायक प्रवृत्तीच्या आणि कर्तृत्वाच्या माणसाचं चरित्र आणि चित्र हे नव्या महाराष्ट्रासाठी निश्चित उपयुक्त ठरणार आहे। मी निराशावादी नाही, मी दिल्लीला घाबरणारा नाही आणि घाबरण्याचं कारण मला वाटत नाही। ईडी आणि काय बाकीच्या सगळ्या संघटना माझं कुठलाही काहीही नुकसान करू शकणार नाहीत याची खात्री असूनच मी बोलतो आहे की दिल्लीला शरण जाणारे सगळेच आहेत। पवार साहेबांनी दिल्लीला दम भरला, दिल्लीला घाम फोडला आणि ईडीच्या दप्तरामध्ये मी स्वतः येतो अशा प्रकारची घोषणा केल्यानंतर ईडी हादरली। हे पवार साहेब आहे, हा मराठी बाणा आहे, हा केवळ मराठा बाणा नव्हे, हा मराठी बाणा आहे। आणि म्हणून तर पवार साहेबांच्या जीवनातले अनेक क्षण आणि अनेक अशा प्रकारचे कर्तृत्वाचे अंतरंगातले संदर्भ या 700 पानाच्या ग्रंथाच्या पानावरती अनेक 100 लेखकांनी आपल्या जीवनाचा सारांश अभिव्यक्त करताना पवार साहेबांच्या विधायक कर्तृत्वाशी स्वतःला जोडून घेताना प्रचंड मोठ्या प्रमाणात आत्मीयतेनं, डोळसपणानं, वस्तुनिष्ठपणानं, सत्याच्या अटीमध्ये या सर्वच लेखकांनी सुंदर अशा प्रकारची मांडणी केलेली आहे। मित्रहो, अनेक संदर्भ आहेत। पवार साहेबांच्या राजकीय भूमिकेच्या बाबतीमध्ये त्यांचे विरोधक अत्यंत कठोर आहेत। पवार साहेब कठोर आहेत का या प्रश्नाचं उत्तर मला निर्णायक मिळत नाही। हळवं हृदय असणारे पवार साहेब त्यांच्या नातवाच्या संदर्भात
त्यांच्या कुटुंबियाच्या संदर्भात, गोरगरिबांच्या लोककलावंतांच्या घरी जाणारे पवार साहेब, गुडघाभर चिखलामध्ये पाय तुडवून शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचणारे शरद पवार, हे कठोर कसे असू शकतात, कसे असतील? राजकारणाच्या अत्यंत विरोधी आणि अत्यंत क्रूर अशा संदर्भामध्ये, वलयामध्ये एखाद्या माणसाचं मूल्यमापन करताना पूर्ण निगेटिव्हिटी त्यांच्या वाट्याला देणं हे वैचारिक शुद्धतेचं आणि समृद्धतेचं लक्षण नाही. हा वैचारिक करंटेपणा आहे. महाराष्ट्र असा करंटा नव्हता, हा देश असा करंटा नव्हता, पण 14 पासून संपूर्ण देश करंटेपणाचं संबंध वातावरण भोगतो आहे. करंट्या प्रवृत्ती राजकारणात, समाजकारणात सर्वत्र शिरल्या. धर्माच्या नावानं अधर्म नंगानाच करतो आहे आणि त्याच्याशी राजकीय व्यवस्थेची सल्लामसलत होऊन आजची राजकीय व्यवस्था अत्यंत क्रूर बनलेली आहे, अत्यंत शोषक बनलेली आहे. माणुसकीचा कुठलाही संदर्भ राहिलेला नाही. आणि म्हणून तर पवार साहेबांचं कौटुंबिक जीवन असेल, संबंध, एवढी मोठी फॅमिली एका सूत्रात बांधून ठेवण्याचं भान आणि अशा प्रकारची कर्तव्य दक्षता पवार साहेबांच्या कृतीतून आपल्याला दिसते. तरीही काही प्रश्न या ग्रंथातून वाचल्यानंतर निर्माण होतात. संविधानाची संस्कृती गेल्या 70-75 वर्षाच्या कालखंडामध्ये सगळ्याच पक्षांनी मिळून निर्माण केली आहे का? आणि जर केली नसेल तर याला जबाबदार कोण आहेत? पवार साहेबांचे सहकारी, पवार साहेबांच्या अगोदरची पिढी या बाबतीमध्ये किती दोषी आहे, किती योग्य आहे, या बाबतीतलाही विवेकाचा, मूल्यमापनाची आज आपल्याला गरज निश्चित वाटते. तात्विक राजकारणाचा खरंच अंत झाला आहे का? विकृती म्हणजेच राजकारण हे समीकरण पुढल्या पिढीला मी दान म्हणून देणार आहोत का? हाच वारसा मी पुढल्या पिढीला देणार का? मग म्हणून पवार साहेबांचं हे विधायक कर्तृत्वाचा संबंध जो काही महाग्रंथ आहे, ही महागाथा आहे, ती माझ्या दृष्टीनं अत्यंत विधायक स्वरूपाची असल्यामुळं ती सर्वांना प्रेरणा देणारी निश्चित आहे. पवार साहेबांचं बहुआयामी अशा प्रकारचं व्यक्तित्व समजून घेताना अनेकांनी वेगवेगळे संदर्भ देऊन पवार साहेबांच्या एकंदरीतच कर्तृत्वाला न्याय देत असताना प्रचंड मोठ्या प्रमाणात ती त्यांची तपश्चर्याही त्या ठिकाणी सिद्ध केलेली आहे. मित्र हो, या ठिकाणी विजय भटकरांनी त्यांच्या संदर्भामध्ये सुंदर अशा प्रकारचा गौरव केला आहे. त्यांची जी तांत्रिक भूमिका आहे, तात्विक भूमिका आहे, त्या संदर्भातलंही त्यांनी सुंदर अशा प्रकारचं जी कामगार आहेत आणि त्याने जे अशिक्षित आहेत त्यांना ते तंत्रज्ञान अवगत नसल्यामुळं खंत व्यक्त करणारे पवार साहेब आहेत. MKCLची अत्यंत महत्त्वाची दूरदृष्टीनं स्थापना करणारे पवार साहेब, किंवा अनेक गडकरीसारखी माणसं किंवा फडणवीसांसारखी माणसं सुद्धा विरोधी पक्षात राहून सुद्धा पवार साहेबांचा ज्यावेळेस गौरव करतात त्यावेळेला त्याचं महत्त्व निश्चितपणे वेगळं आहे. ही संवादाची राजकीय संस्कृती आज लोप पावत चाललेली आहे. शत्रुत्व म्हणजे राजकारण, एकमेकाची गळा घोटणं म्हणजे राजकारण, किंवा छाताडावर बसून गळा कापणं म्हणजे धर्म, या नवीन व्याख्या कुरुपतीच्या संदर्भामध्ये समाजासमोर येत आहेत. कुठंतरी बिघडतंय, फार मोठं बिघडत चाललेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये हा 80-82 वर्षाचा योद्धा तरुण, निरागस अशा प्रकारचं मन जपणारा, सर्व दुःखितांबद्दलची अत्यंत कळवळ व्यक्त करणारा आणि संस्कृती, साहित्य, कलेचं समृद्ध मूल्यभान जपणारा, पूजणारा महाराष्ट्रात आणि देशाच्या पातळीवरती मला दुसरा नेता दिसत नाही. ही चांगली परिस्थिती नाही. पवारसाहेब या अर्थानं मला वंदनीय वाटतात. कुठल्याही पक्षाचं सभासदत्व न स्वीकारलेला माझ्यासारखा थोडा खडूस माणूस पवार साहेबांच्या आयुष्याकडे, त्यांच्या भूमिकेकडे, त्यांच्या राजकीय राजकारणाकडे, त्यांच्या समाजकारणाकडे, कलाप्रेमाकडे मी गेली अनेक वर्ष अत्यंत डोळसपणानं दूर राहून मी अनुभवतो आहे. माझ्याही आयुष्यामध्ये संकटामध्ये मी त्यांच्याकडून काहीही घेतलं नाही, मला काहीही घ्यायचं नाही. तरीही या माणसांनी त्यावेळी मला इलेक्शनमध्ये माझी गाढवावर बसून माझ्या प्रतिमेची धिंड काढणारी ही जी उजव्या गटातली माणसं होती, ब्राह्मण जातीची माणसं होती, भाजपची माणसं होती, अशा कालखंडामध्ये सुप्रियाताई आणि शरद पवार साहेबांनी मला मानसिक बळ दिलेलं आहे. त्यामुळे मी जगू शकलो. नाहीतर त्यावेळेसच कदाचित माझा दाभोळकर करू शकले असते, कदाचित माझा पानसरे झाला असता. माझा खून करण्याची धमकी देण्या इतपत उजव्या सनातन्यांची मजल गेली. अशा परिस्थितीमध्ये पवार साहेबासारखा एक राष्ट्रीय नेता माझ्या मानसिक संबंध बळाच्या पाठीमागे अधिष्ठानात होता. ही प्रेरणा मला फार बोलणं नसायचं, अजूनही फारसं नाही, पण तरी पण या माणसाच्या भूमिकेचं बळ महाराष्ट्राच्या संबंध कानाकोपऱ्यात पोहोचलं आणि मी अत्यंत समृद्ध अशा प्रकारचं जीवन निर्भयपणे माझ्या सत्याची निष्ठा व्यक्त करत असताना मी आजही जगत आलो, उद्याही जगणार आहे. पवार साहेबांच्या आयुष्याची संध्याकाळ आहे, पण त्यांना
नियती भीती दाखवू शकत नाही, त्यांना परिस्थिती दमवू शकत नाही, असा हा निडर अशा प्रकारचा शिवरायांच्या महाराष्ट्रातला नेता आहे. आगरकरांचा बुद्धिवादी असेल, आंबेडकरांचा समतावादी विचार असेल, महात्मा फुल्यांची सत्यशोधक भूमिका असेल, यशवंतराव चव्हाणांची समन्वयाची आणि सांस्कृतिक संवादाची भूमिका असेल, या सर्वार्थाच्या मराठी मातीच्या समृद्ध अशा इतिहासाचा वारस, सुंदर समृद्ध विकसित करणारा वारस हा एकमेव पवारसाहेब आहेत. पवारसाहेबांच्या नंतर कोण, या प्रश्नाचं महाराष्ट्राला उत्तर अजून सापडत नाहीये. म्हणूनच पवारसाहेबांच्या आयुष्याला मोल आहे. पवारसाहेबांची ही गाथा माझ्या दृष्टीनं तुकारामाच्या नंतरची गाथा आहे. दत्ताभाऊ पवारांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यांचं तर प्रेम एवढं आहे, पंढरीचा विठोबा आणि पंढरीचं मंदिर म्हणजे त्यांचं 2 सिल्वर वोक असं ते म्हणतायत. तेवढ्या बाबतीत माझे मतभेद आहेत. पवारसाहेब देव नाहीत, विठ्ठल नाहीत. विठ्ठल वेगळा आहे. तो कमरेवर हात ठेवून एका ठिकाणी थांबलेला आहे. पवारसाहेब हात हलवत या वयामध्ये कुठल्याही प्रकारचा हात धरला तरी धरू देत नाहीत, कारण स्वतःला म्हातारपण आले त्यांना मान्यच नाही आहे. असा हा तरुण माणूस आजही अत्यंत केवळ पावसात भिजून ते संबंध महाराष्ट्राचा इतिहास बदलू शकतात, तर पावसात न भिजता. पण या माणसाच्या डोळ्यामध्ये कुठल्याही संदर्भामध्ये कधी काळी अंधाऱ्या रात्री काही अश्रू येत असतील की नाही? अश्रूचे प्रसंग कुटुंब जीवनामध्ये, व्यक्ती जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये कुठला कोण तो मूर्ख माणूस एसटीच्या संपामध्ये पवारसाहेबांच्या घरावरती हल्ला करतात, नालायक कुणीतरी उठून काहीतरी शिवीगाळ करतो. अशा वेळेला ज्या महाराष्ट्रासाठी, ज्या देशासाठी संरक्षण मंत्री, कृषी मंत्री सर्व प्रकारच्या भूमिका निश्चयनं जपत असताना या संबंध ग्रंथामध्ये अनेक फोटो आहेत. सुधीर फडक्यांचे संवाद करत असताना अटीलजी बाजूला आहेत. लता दीदी आणि शरद पवार साहेबांचा फोटो एकमेकाच्या पानासमोर कलासक्त म्हणून मांडण्याचा प्रयत्न आपल्या दत्ताभाऊने केलेला आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या प्रज्ञेतून पुरुष म्हणून पवार साहेबांची एक चरित्र उभं करण्याचा हा प्रयत्न आहे. बहुआयामी पवार साहेबांचं राष्ट्रीय चरित्र ग्रंथ म्हणजे हा ग्रंथ आहे. त्याचबरोबर वंशाची जी काही संबंध तक्ता आहे तो दत्ताभाऊने फार प्रयत्नपूर्वक दिला आहे. पवार साहेबांच्यावरती जर कोणाला PhD करायचे 100 PhD होऊ शकतात, कारण पवार साहेब आता दंतकथा झालेले आहेत. शिवाजी महाराजाच्या काळामध्ये त्यांच्या जिवंतपणी दंतकथा निर्माण झाल्या. तीच अवस्था इतिहास 300 वर्षाचा काळ गेल्यानंतर पवार साहेबांच्या वाट्याला दंतकथा आलेल्या आहेत. एवढा हा माणूस महान आहे. आणि म्हणून अशा प्रकारची ही दंतकथा निर्माण करण्याची सामर्थ्य असून सुद्धा गर्व नाही. 2-2, 3-3 मिनिट किती मोठा माणूस आला तरी तो कुठल्याही क्षेत्रात 1.5 मिनिटात ते 2 मिनिटात संपत दुसरी चिठ्ठी घेतात. कुणामध्ये ते रमत नाहीत. पण बाकीची माणसं मात्र प्रचंड 5 सेकंदाच्या भेटीनं 2 सेकंदाच्या पाठीवरती त्यांचा हात ठेवण्यामुळं अनेक माणसाच्या आयुष्याचं सोनं झालं. शेकडो लाखो कार्यकर्ते उभे राहिले. आणि म्हणून केवळ राष्ट्रवादी नव्हे, या देशातला जो खरा राष्ट्रभक्त आहे तो पवार साहेबांच्या राष्ट्रभक्तीचा विस्तार, राष्ट्रवादीच्या पक्षापलीकडे जाऊन हे एक्सपान्शन तो पचवणारा असेल तर तो खरा राष्ट्रभक्त म्हणून या देशामध्ये त्याला वंदन करण्याची गरज मला वाटते. विविध मुद्रा पवार साहेबांच्या, पांढऱ्या वेशातले पवार साहेब, मिलिटरीच्या युद्धामधल्या त्या संबंध पांढरा वेश घातलेले पवार साहेब, कधी फेट्यावाले, कधी मुस्लिमाची टोपी. आमच्या मित्रांनी, मोदी साहेबांनी मुस्लिम माणसं त्या मौलवीची टोपी नाकारली. अरे बाबा, इस्लाम म्हणजे शांतता, इस्लाम म्हणजे मानवता. जगामध्ये 2 नंबरची मुस्लिमांची संख्या आहे. त्या इस्लामची शांततानिष्ठ प्रेमानं दिलेली टोपी मोदी साहेब नाकारतात. सेक्युलर पंतप्रधानाला हे शोभत नाही. पवार साहेबांनी मात्र अभिमानानं ती टोपी घातली. इथल्या चित्रफितीमध्ये मी आत्ता पाहिली आहे. हे सेक्युलर पवार साहेब मला प्रभावित करतात. मला जास्त शब्द सुचत नाहीत. मी आजपर्यंत पवार साहेबांना कधीही मी पाया पडलो नाही. पण तुम्हा सर्वांच्या साक्षीनं या महापुरुष माणसाला मी विनम्रपणे अभिवादन करतो, त्यांना मी नमस्कार करतो आणि माझे शब्द संपवतो. दत्ता पवारांचं अभिनंदन, आपल्याबद्दलची संबंध अत्यंत आत्मीय भावना आणि आपल्या सर्वांना अभिवादन. धन्यवाद.